आजची रेसिपी कोथिंबीर मसाले भात। त्यासाठी लागणारे साहित्य: एक जुडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा बटाटा, फ्लावरचा एक तुकडा, कढीपत्ता, एक गाजर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, एक मोठ्या आकाराचा कांदा, 2 टोमॅटो आणि 2 वाटी तांदूळ। यामधील साहित्य: गाजर, टोमॅटो, बटाटा, कांदा हे सुद्धा तुम्ही स्किप करू शकता। फक्त कोथिंबीर स्किप करू शकत नाही, कारण कोथिंबीर भात म्हटल्यामुळे कोथिंबीर ही आवश्यक आहे। एक मोठी जुडी कोथिंबीरची लागणारच आहे। फक्त कोथिंबीर जुडी आणि कांदा घेऊन जरी तुम्ही केलं तरी कोथिंबीर भात उत्तम होतो। आपण पुढील कृती: आता हे कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे। फक्त कोथिंबीरच वाटून घ्यायची आहे। आपण कोथिंबीर वाटून घेणार आहोत आणि भेटू। आता आपण फोडणीला सुरू करणार आहोत। हे रेग्युलर आपलं फोडणी साहित्य: जिरे आणि लसूण। त्यामध्ये आपण कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। एक वरण जे घेतो, डाळ जे घेतो, त्या चमच्याने 1 चमचा तेल जवळपास। गॅस हाय फ्लेम करायचा। त्यामध्ये जिरे, लसूण, आता बटाटा टाकून घ्यायचा। चिरून घेतलेला आपण बटाटा टाकून घेतला। टोमॅटो टाकून द्यायचे। त्यामध्ये फ्लावर टाकायचं चिरून घेतलेला। आता कोथिंबीर सोडून बाकी सगळं आपण जिन्नस टाकून घेतलेले आहेत। त्याला एकदा परतून घ्यायचं चांगलं। कोथिंबीर टाकून घेतलेली बारीक केलेली आपण मिक्सरमधून, ते फिरून घ्यायचं चांगलं हलवून। तांदूळ टाकून द्यायचं, धुवून चांगलं स्वच्छ। मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ, परत एकदा मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकायचं आणि कुकर झाकण लावून ठेवून द्यायचं। 3 शिट्ट्या झाल्यानंतर याला आपण बाहेर काढू। गार झालेलं आहे। आपण आता कुकर उघडून बघू। झालेला आपला कोथिंबीर भात तयार, खाण्यासाठी सर्व करायला तयार आहे। हा तुम्ही पाहू शकता। कोथिंबीर भात तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही घरी बनवून पहा कशी झाली, मला कमेंट करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण नव्या रेसिपी।